यापुढे राज ठाकरेंवर बोलाल तर कपडे काढून मारू असा इशारा खोपकरांनी दिलाय। मिटकरींची लायकी काय, तो घासलेट चोर असं देखील अमय खोपकर म्हणाले। तर फक्त शर्टाला हात लावावा, तिरपी झालेली मान सरळ होईल असं मिटकरी म्हणाले। गल्लीतला बेवडा माझे कपडे काढायची भाषा करतो, माझ्याशी लढायला वाघाला बोलवा, कुत्र्याशी माझी लढाई नाही असं देखील अमोल मिटकरी यांनी उत्तर दिलंय। मुळात तो घासलेट चोर आहे आणि त्याची लायकी नाही राजसाहेब ठाकरेंवर बोलायची। आता तर फक्त गाडी तोडली आहे, त्या दिवशी तो लपला नसता दरवाजे बंद करून तर त्याला तोडलं असतं आमच्या लोकांनी। याच्या पुढे कुठल्याही पक्षाच्या नेतृत्व सोडून जर का कोणी खालच्या पाच्या राजसाहेबांवर टीका केली, कपडे काढून मारू, त्याला दम नाही, याला धमकी समजा तुम्ही। असा कुठला तरी एखाद्या तुकार गल्लीतला बेवळा तो माझ्या कपडे काढायची भाषा करतो, त्याला फक्त मी सांगतो की तू माझ्या शर्टाचं वरचं बटन उघडायला ये, त्याची जी तिरपी झालेली मान आहे ना, मानीचा मनका, तो सरळ दिशेत चालेल। कधी कधी तो मला घासलेट चोर म्हणतो, काय म्हणतो, त्याच्या बापाने पाहिलं का मला घासलेट चोरताना? तो कोणाकोणाची चोरून दारू पितो हे त्यांच्या राज ठाकरे साहेबांना नाही माहित आहे। तो कपडे फाडायची भाषा करत असेल तर माझ्या सवे लढाया वाघास बोलवारे, कुत्र्यास फाडण्याचा माझा स्वभाव नाही।